चला तर मग आज आपण बनवूया करटुल्याची भाजी। ही जंगलातील म्हणजे भाजी ही जंगलात भेटत असते। खरं तर हे करटुलं आहे आणि हे मी पहिल्यांदाच बनवत आहे याची भाजी। याला अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ही खूप पौष्टिक आहे भाजी असते। आणि चला तर मग आता याला म्हणजे ही भाजी बनवणं तसं सोपं आहे, पण याला साफ करणं खूप अवघड आहे। कारण हे असतातच छोटे छोटे आणि त्याच्यावरची आपल्याला जी आहे ती साल वगैरे काढावी लागते आणि त्याच्या आतमधले बी पण स्वच्छ करावे लागतात। खूप बी असतात आणि ते एकदम कडक बी असे असतात, म्हणून आपल्याला जास्त वेळ हा फक्त साफ करण्यासाठी लागतो। नाहीतर संपूर्ण ही भाजी करण्यासाठी खूप सोपी आणि खूप टेस्टी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खूप खूप हेल्दी आहे ही भाजी। आणि ही भाजी आपल्याला फक्त श्रावण महिन्यातच खायला भेटते आणि बाजारातही श्रावण महिन्यातच उपलब्ध असते। आणि चला तर मग मी आता हे स्वच्छ करून घेतलेले आहे सर्व भाजी आणि इथं आता ती बारीक बारीक चिरूनही घेतलेली आहे आणि थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये त्याला धुवून घेते। ही भाजी आपण जसं कारल्याची भाजी बनवतो सेम तशीच बनवायची। इथे मी कोकम वापरलेला आहे, आपण चिंचेचं कोळही वापरू शकतो। आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन तेल छान गरम झाल्यानंतर जिरे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, त्यालाही मस्त आणि थोडीशी हिरव्या मिरचीचीही बनवत आहे मी भाजी, म्हणून हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट होती तेही त्याच्यामध्ये टाकलं आणि असं छान आता मिठाच्या पाण्यातून त्याला पिळून घेऊन ते कढईमध्ये टाकून घेते। थोडंसं मला तेलामध्ये त्याला फ्राय करायचं आहे आणि ही भाजी जर खूप छान होते, कुरकुरीतही होते। आणि ते गरम मसाला, हळद आणि थोडंसं तिखट पण टाकलेलं आहे। काळ्या मसाल्यात किंवा खोबरा कांद्याचा मसाला त्याच्यामध्येही आपल्याला जर बनवायची असेल तर बनवू शकतो। इथे एकदम मी साध्या पद्धतीने बनवलेली आहे, कारण पहिल्यांदाच बनवत होते पण इतकी टेस्टी झाली नाही ही भाजी की मला परत बाजारातून हे करटुले घेऊन यावे लागले आणि त्याची भाजी बनवावी लागली। इतकी छान हिची भाजी झाली आणि आपल्या हेल्थसाठी खूप पौष्टिक असते। म्हणून आता श्रावण महिन्यात जितक्या वेळा भेटेल ना ही भाजी मी तितक्या वेळ घेऊन येईन आणि नक्की करत जाईन। तुम्हालाही जर कुठे भेटली तर नक्की ही भाजी घ्या आणि श्रावण महिन्यात नक्की खा। खूप पौष्टिक असते ही भाजी अशी। शेवटी मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथं भाजी तयार आहे। ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो। चला तर मग भाजी आवडली का? ही भाजी माझ्या घरी तर मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडली। तुम्हालाही आजची रेसिपी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्येही सांगा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।